यूं ही नहीं मशहूर शिवरात्रि की कहानी हो गई। वो महलों में रहने वाली रानी कैलाशवासी की दीवानी हो गई। शिव सकाळ मित्रांनो, मी भूषण म्हात्रे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री आणि शिवरात्री म्हटलं की उरण तालुक्यातील पहिलं नाव येते ते माझ्या आवरे गावाचं। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवरे गावामध्ये महाशिवरात्री कशी साजरी केली जाते ते पाहणार आहोत। ही व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणार आहे, तर तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही पण माझ्यासोबत करा आवरे गावातील भोलेनाथाचं दर्शन। महाराष्ट्रात तुम्ही अनेक स्वयंभू शिवलिंग असणाऱ्या मंदिराचं दर्शन केलं असेल, त्यामधलं हे उरण तालुक्यातील आवरे गावाचं स्वयंभू शिवलिंग असणारं भोलेनाथाचं मंदिर। ह्या गावचं वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे मंदिरामध्ये 12ही महिने स्वयंभू शिवलिंगाची पूजा, तर दुसरीकडे एका घरामध्ये भोलेनाथाच्या मुखाची 12ही महिने पूजा अर्चा केली जाते। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर समोरच नंदीचं दर्शन होतं आणि मंदिराच्या मध्यभागी असलेल्या महादेवाचं स्वयंभू शिवलिंग आणि महादेवाच्या पिंडीच्या सभोवताली फणा काढून बसलेला पितळेचा नाग पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं। तसेच स्वयंभू शिवलिंगाच्या डाव्या बाजूला हनुमान आणि गणपती आणि उजव्या बाजूला श्री दत्ताचं दर्शन करता येतं। आवरे गावातील भोलेनाथाचं एकमेव स्थान म्हणजे हे अनंत भुवन किंवा बंगला या नावाने ओळखलं जातं। मागचे 72 वर्ष या घरामध्ये 12ही महिने भोलेनाथाची अविरत पूजा अर्चा सेवा केली जाते आणि दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी या बंगल्यातून भोलेनाथाची पालखी सकाळी मोठ्या थाटामाटात भोलेनाथ मंदिरामध्ये नेली जाते। त्याच पालखीची रात्री संपूर्ण गावामध्ये मिरवणूक काढली जाते आणि दुसऱ्या दिवशी भोलेनाथाची मूर्ती ह्याच बंगल्यामध्ये स्थानापन्न केली जाते। सुबह 8 बजे दरवर्षी ही पालखी मंदिरापर्यंत बँजो, ब्रास बँड, भजन मंडळ आणि भक्तिगीताने मोठ्या थाटामाटाने पोहोचवली जाते। मागच्या काही वर्षापासून हेलियमचे फुगे दरवर्षी हवेत सोडून काही भक्त आपले आनंद व्यक्त करत असतात। तर हे हेलियमचे फुगे एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यामध्ये पोहोचून आवरे गावातील महाशिवरात्रीची साक्ष देत असतात। मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश केल्यानंतर मंदिराला 5 फेरे मारून भोलेनाथाची पालखी मंदिराच्या गर्भगृहाजवळ स्थानापन्न करून मोठ्या जल्लोषात भोलेनाथाची आरती केली जाते।
भोलेनाथाचं दर्शन केल्यानंतर हजारो भक्तजन ब्राह्मण देवाचं दर्शन करून आपली यात्रा पूर्ण करतात। दोपहर 2:45 बजे। दिवसभराच्या भोलेनाथाच्या दर्शनानंतर प्रावरे गावातील प्रत्येक जण वर्षभर वाट पाहत असतो ती म्हणजे रात्रीच्या पालखीची। पुन्हा एकदा रात्री 9:30 वाजता महादेवाची आरती करून रात्रीच्या मिरवणुकीला सुरुवात करतात आणि ही पालखी दुसऱ्या दिवशी सकाळी 12 वाजेपर्यंत मंदिरामध्ये पोहोचवली जाते। रात 11 बजे।
मित्रांनो, आवरे गावातील महाशिवरात्री उत्सव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बोला हर हर महादेव.